नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या कहाणीचं नाव आहे स्वार्थी प्रेम. स्वार्थी प्रेम. साधनाने संदीपवर प्रेम केलं होतं. प्रेमविवाहानंतर त्यांचा संसार सुरू झाला तर खरा, पण साधनानं असं काय केलं ज्यामुळे एक हसतं नातं घर पार उद्ध्वस्त झालं? खरं तर साधना दिसायला खूप सुंदर होती. तिचं लग्न ठरण्यात कोणतीच अडचण यायला नको होती. पण का कोण जाणे, तिच्या आई-वडिलांना त्यांच्या समाजातला कोणता मुलगा पसंतच पडत नव्हता. देखण्या साधनाचं लग्नाचं वय बघता बघता निघून गेलं. तिचे वडील कॉलेजमध्ये प्रिन्सिपाल होते. त्यांना कुणी योग्य मुलगा दिसतच नव्हता. शेवटी साधनानं एका बंगाली मुलाशी आपलं जमवलं. संदीपचं आणि तिचं प्रेम प्रकरण 3-4 वर्षापासून सुरू होतं. साधनाचे वडील सध्या अंथरूण पकडून बसलेले होते. त्यांनी साधनाला प्रेमविवाहाची परवानगी दिली. साधनाच्या लग्नासाठीच जणू काय वडिलांचे प्राण अडकले होते. तिचं लग्न झालं आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संदीपचं साधनावर मनापासून अगदी खरं प्रेम होतं. त्यानं अत्यंत सन्मानानं साधनाला आपल्या घरी आणलं. घरातलं वातावरण थोडं सक्तीचंच होतं. घरचा चांगला व्यवसाय होता, आर्थिक बाजू भक्कम होती. पण सासूचा स्वभाव काही फटकळ साधनाला आवडतच नव्हता. संदीपचं आभाळभर प्रेम मिळत असताना सुद्धा तिची चिडचिड सतत चालू असायची. साधनाचे सासू-सासरे अत्यंत सरळमार्गी होते. सामान्यपणे बंगाली कुटुंबात सुनेनं साडी नेसावी, डोक्यावरून पदर घ्यावा, जीन्स, हाफ कपडे, आखूड कपडे सुनेने घालू नये असे संकेत असतात. आपल्या सुनेनं देखील ते पाळावे अशी सासूची अपेक्षा असणं यात गैर काहीच नव्हतं. संदीप साधनाला शांतपणे समजवायचा. थोडं धीरानं घे, सगळं चांगलं होईल म्हणून सांगायचा. पण हट्टी अन मनभावी साधनाला ते मान्यच नव्हतं. एक दिवस चिडून भांडण करून ती माहेरी निघून गेली. आईनंही तिला समजून घालून परत सासरी पाठवण्याऐवजी उलट तिला अधिक भडकवण्यातच धन्यता मानली. साधनाची बहीण तेजश्री तर स्वतःच्या संसाराचा खेळखंडोबाच करून बसली होती. आता साधनाच्या बाबतीत देखील तिनं आगीत तेल ओतायचे काम सुरू केले. सासूला आपण चांगलीच अद्दल घडवूया असं ती साधनाला सांगायची. मूर्ख साधनानं आई आणि बहिणीच्या सांगण्याप्रमाणे संदीपचं प्रेम ठोकरलं. बिचारा संदीप तिच्या घरी यायचा. घरी चल, प्रेमानं संसार करू म्हणून विनवायचा. पण साधनाला त्याचे बोलणे पटतच नव्हते. ती सोबत चलण्यासाठी नकार द्यायची. संदीपचं प्रेम तिला कधी कळलंच नव्हतं. तिच्या आईलाही विवाहित मुलगी माहेरी परत आल्याचे काहीच वाटत नव्हते. माहेरी साधना फक्त आराम करायची. दिवसभर तिची वहिनी एकटीच घरातली कामं करत असायची. आई आणि साधना सकाळ संध्याकाळ भटकायला जायच्या. घरात आणि बाहेर मनसोक्त हिंडायच्या फिरायच्या. शरीराला कोणतीच हालचाल नसल्यामुळे आणि दिवसभर चरत राहिल्यानं साधना आता अंगात चांगलीच जाडजूड झाली होती. संदीपला ओळखणाऱ्या लोकांना साधनाचा खूपच राग यायचा आणि संदीपची कीव यायची. साधनाच्या ओळखीतले नात्यातले लोकही तिला टाळायला बघायचे. कारण संदीपचा चांगुलपणा लोकांनाही दिसत होता. वारंवार तो तिला येऊन भेटत होता, घरी चल म्हणत होता. ही गोष्ट लोकांपासून लपून राहिलेलीच नव्हती. साधना मस्त मजेत खात-पीत भटकत होती. संदीप मात्र बायको सोडून गेल्यामुळे फार दुःखी झाला होता. त्याच्या आई-वडिलांना देखील वाटायचं मुलाचा संसार बहरावा, आपण नातवंड खेळवावी. पण हट्टी साधना सासरी कधी गेलीच नाही. संदीपने पण आता तिला भेटणं कमी केलं. फोन मात्र तो आवर्जून करायचा. संदीपने साधनाकडे घटस्फोट मागितला नाही. त्याचं इतर कुठं प्रेम प्रकरण नव्हतं. पण अडून बसलेली साधना काही घरी येतच नव्हती. घटस्फोट देऊन संदीपला मोकळं देखील करत नव्हती. संदीपचं मात्र साधनावर मनापासून खरं प्रेम होतं. साधनाशिवाय तो इतर कुणाचाही विचार करू शकत नव्हता. बिचारा एकटाच आयुष्याचा आला दिवस तसा ढकलत होता. हल्ली त्याला खाण्यापिण्याचंही भान नसायचं.
एकटाच आपल्या विचारात गुंग असायचा. एक दिवस असाच आपल्याच नादात दुकानातून घरी येत असताना एका ट्रकशी त्याच्या कारचा खूप मोठा अपघात झाला. डोक्याला खूप मोठी जखम झाली. त्याच्या आई-वडिलांनी साधनाला त्याच्या अपघाताची बातमी दिली. ती भेटायला येईल असं त्यांना वाटत होतं. पण साधनाच काय, तिची बहीण, आई काय, कुणीही त्याला बघायला दवाखान्यात गेलं नाही. उलट त्या परिस्थितीत साधनाच्या आईनं संदीपच्या वडिलांना सांगितलं की साधना आणि संदीपसाठी वेगळा फ्लॅट करून द्या. संदीपचा अपघात खूप जबरदस्त होता. तो त्यातून वाचला हेच खूप मोठं नशीब. एवढी गंभीर दुखापत तो शांतपणे सहन करत होता. आई-वडील त्याची सेवा शुश्रूषा करत होते. त्या सगळ्या गडबडीत साधनासाठी वेगळा फ्लॅट घेणं, तो सजवून सामानानं परिपूर्ण करणं त्याच्या आई-वडिलांना कधी जमलंच नाही. एकुलत्या एक मुलाच्या सुखासाठी आई-वडील त्याचे वेगळे घर मांडून सुद्धा द्यायला तयार झाले. पण निदान साधनानं येऊन नवऱ्याला भेटावं, त्याच्याजवळ बसावं एवढी त्यांची इच्छाही त्या स्वार्थी मुलीला पूर्ण करावी असं वाटलं नाही. काही महिने दवाखान्यात काढून संदीप घरी आला. या काळात साधना फक्त आपल्या नव्या फ्लॅटबद्दलच चौकशी करत होती. जखमी, दुर्बल झालेल्या, तिच्या जीवापाड प्रेम करणाऱ्या संदीपला भेटावं असं तिला एकदा सुद्धा वाटलं नाही. संदीपला घरी आणल्यावर त्याचे वडील त्यांच्या वेगळ्या फ्लॅटच्या व्यवस्थेला लागले. वेगळं घर करून का होईना मुलाचा संसार सुखाचा होऊ दे, तो आनंदात जाऊ दे एवढंच त्यांना वाटत होतं. पण संदीपला हे कळलं तेव्हा त्याचं मन फारच दुखावलं. ज्या साधनावर आपण वेड्यासारखं जीवापाड प्रेम केलं, ती साधना इतकी आत्ममग्न आणि स्वार्थी मतलबी असावी हे त्याला सहनच होत नव्हतं. तो अगदी बधीर झाल्यासारखा होऊन गेला होता. त्याचं हसणं, बोलणं कमी झालं. ते आता पूर्णपणे बंदच झालं होतं. इतक्या महिन्यात त्यानं साधनाला फोन पण केला नव्हता. तिनंही फोन केला नाही. येणं तर दूरच, यापुढे तरी नव्या फ्लॅटमध्ये येऊन साधना सुखानं नांदेल याची खात्री त्याला विश्वास वाटतच नव्हता. साधनावरच्या त्याच्या एकतर्फी का होईना निस्सीम प्रेमामुळे तो एवढे दिवस जिवंत होता. पण आता त्याच्या मनात फक्त निराशा होती. आयुष्यातून साधना गेली तरी त्याच्या मनातील प्रेमभावना जिवंत होती. आता मात्र ते प्रेम फार आटून गेलं होतं, नाहीसं झालं होतं. आता त्याच्या जगण्याला काहीच अर्थ उरला नव्हता. हातापायाच्या जखमा आता बऱ्यापैकी भरून झाल्या होत्या. डोक्यावरचं बँडेज मात्र अजूनही होतंच. विचार करून करून त्याचं डोकं भणभणत होतं. रात्री झोपच लागेना. आई-वडील शेजारच्या खोलीत झोपले होते. अर्ध्या रात्री संदीप उठला आणि खोलीतून जिन्याकडे निघाला. अंधारात त्याला पायरी दिसलीच नाही आणि तो जिन्यावरून फरफटत थेट खाली पोहोचला आणि क्षणार्धात त्याची जीवनज्योत मालवली. अत्यंत गंभीररित्या जखमी अवस्थेत असलेल्या संदीपला भेटायला साधना गेलीच नव्हती. मात्र त्याच्या मृत्यूची बातमी कळताच ती आपली आई, भाऊ, बहीण व भावजींना घेऊन नवऱ्याच्या संपत्तीतला वाटा मागायला मात्र आली. तिच्या या निर्लज्जपणानं सगळेच चकित झाले होते. एक गरीब स्वभावाच्या सज्जन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या त्या स्वार्थी, मतलबी आणि आप्पलपोट्या मुलीला बघून सगळ्यांच्याच मनात येत होतं की त्या निरागस मुलाच्या आयुष्याचा सत्यानाश करून ही बया सासू-सासऱ्यांकडे संपत्तीतला वाटा कशी काय मागू शकते? यालाच प्रेम म्हणतात का? हा असा प्रेमविवाह असतो का? मित्रांनो, तुम्ही या कहाणीमधून काय शिकले? हेच की एखाद्यावर प्रेम करा, पण मनापासून करा. नुसत्या दिखाव्याचं प्रेम कधीच टिकत नसतं. प्रेम ही एखाद्याला दिलेली अमूल्य भेट असते. तिचा अपमान होऊ नये याची तुम्ही जाणीव ठेवा. प्रेमात कधीच कोणाची लायकी काढू नका आणि हो, प्रेमात एखाद्याचा विश्वासघात तर कधीच करू नका.